आयुष्यात कधीच आजारी पडायचं नसेल तर या 50 गोष्टी लक्षात ठेवा. नंबर 1. सकाळी उठल्यावर जीभ स्वच्छ करण्याची सवय लावा. यामुळे तोंडातील बॅक्टेरिया कमी होतात आणि पचन सुधारते. नंबर 2. तांब्याच्या भांड्यातील पाणी सकाळी प्या. हे शरीर शुद्ध ठेवण्यास मदत करते. नंबर 3. आठवड्यातून एकदा उपवास किंवा हलका आहार ठेवा. यामुळे पचनसंस्थेला विश्रांती मिळते. नंबर 4. जेवणात हळद आणि जिरे वापरा. हे नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारशक्ती वाढवतात. नंबर 5. रोज थोडं चालत सूर्यप्रकाश घ्या. यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी तयार होतं. नंबर 6. दही किंवा ताक रोजच्या आहारात घ्या. हे पचनासाठी खूप फायदेशीर आहे. नंबर 7. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. थोडा वेळ थांबल्यास पचन चांगलं होतं. नंबर 8. रोज एक मूठ सुकामेवा खा. यातून शरीराला चांगले फॅट्स आणि ऊर्जा मिळते. नंबर 9. ताज्या भाज्यांचं सॅलड रोज खा. हे शरीरातील पोषण तत्वांची कमतरता भरून काढते. नंबर 10. दिवसातून किमान एकदा खोल श्वास घ्या. यामुळे फुफ्फुसे मजबूत होतात. नंबर 11. झोपण्यापूर्वी पायाला तेल लावा. यामुळे झोप चांगली लागते. नंबर 12. घरात शक्यतो चप्पल न वापरण्याची सवय ठेवा. यामुळे पायाचे स्नायू मजबूत होतात. नंबर 13. अन्न बनवताना जास्त प्रक्रिया टाळा. साधं आणि नैसर्गिक अन्न जास्त फायदेशीर असतं. नंबर 14. जेवणात मोड आलेली कडधान्ये घ्या. यामुळे प्रोटीन आणि फायबर मिळते. नंबर 15. दररोज थोडा वेळ अनवाणी चालण्याचा प्रयत्न करा. हे शरीराला निसर्गाशी जोडते. नंबर 16. गरम पाण्याने आंघोळ करण्याऐवजी कोमट पाणी वापरा. यामुळे त्वचा आणि केस निरोगी राहतात. नंबर 17. दिवसातून किमान एकदा जोरात हसण्यामुळे तणाव कमी होतो. नंबर 18. थोडं थोडं करून खाण्याची सवय लावा. यामुळे पचनावर ताण येत नाही. नंबर 19. जेवताना शांत राहा आणि घाई करू नका. असं केल्याने अन्न नीट पचतं. नंबर 20. घरगुती मसाल्यांचा वापर वाढवा. हे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. नंबर 21. सकाळी रिकाम्या पोटी मध आणि कोमट पाणी घ्या. यामुळे शरीर हलकं वाटतं. नंबर 22. आठवड्यातून एकदा तरी फळांचा दिवस ठेवा. हे शरीर स्वच्छ करण्यास मदत करतं. नंबर 23. रोज थोडा वेळ गाणं ऐका किंवा म्हणा. यामुळे मन आनंदी राहतं. नंबर 24. पचन बिघडल्यास लगेच हलका आहार घ्या. जड अन्न टाळा. नंबर 25. जास्त थंड पेय टाळा. हे घसा आणि पचनासाठी हानिकारक असतं. नंबर 26. गरज नसताना औषधे घेऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. नंबर 27. जेवणानंतर थोडा गूळ खा. यामुळे पचन सुधारते. नंबर 28. रात्री झोपण्यापूर्वी मन शांत करा. यामुळे झोपेची गुणवत्ता वाढते. नंबर 29. शरीर थकल्यास जबरदस्ती काम करू नका. विश्रांती ही तितकीच महत्त्वाची आहे. नंबर 30. सकाळी निसर्गात फेरफटका मारा. ताजी हवा शरीरासाठी खूप चांगली असते. नंबर 31. जेवणात हिरव्या भाज्या वाढवा. यामुळे शरीर मजबूत राहते. नंबर 32. पोट भरून खाण्याऐवजी 80% पोट भरा. हे दीर्घकाळ आरोग्यासाठी चांगलं आहे. नंबर 33. साखरेऐवजी गूळ किंवा मध वापरा. हे नैसर्गिक पर्याय आहेत. नंबर 34. ताजं शिजवलेलं अन्न खा. जुने अन्न टाळा. नंबर 35. दिवसातून काही वेळ शांत बसा. मनाला विश्रांती मिळते. नंबर 36. खूप तिखट पदार्थ कमी करा. हे पचनावर परिणाम करतात. नंबर 37. घरात सकारात्मक वातावरण ठेवा. याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो. नंबर 38. दररोज काही मिनिटे योगासन करा. शरीर लवचिक राहते. नंबर 39. वेळेवर झोपण्याची सवय लावा. हे हार्मोन संतुलित ठेवते. नंबर 40. उठल्यावर लगेच मोबाईल पाहू नका. मन शांत ठेवण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. नंबर 41. जेवताना पाणी कमी प्रमाणात घ्या. यामुळे पचन सुधारते. नंबर 42. थंडीत गरम पाणी पिण्याची सवय लावा. हे शरीरासाठी फायदेशीर आहे. नंबर 43. पचनासाठी आल्याचा वापर करा. हे नैसर्गिक औषध आहे. नंबर 44. थोडं थोडं पण वेळेवर खा. यामुळे ऊर्जा टिकून राहते. शरीरात पाणी कमी होऊ देऊ नका. डिहायड्रेशन टाळा. नंबर 46. दिवसातून एकदा तरी स्वतःशी बोला. मेंटल क्लॅरिटी मिळते. नंबर 47. चांगल्या सवयी लावण्यासाठी छोटे पाऊल उचला. हळूहळू बदल कायम टिकतात. नंबर 48. शरीराची भाषा ओळखा. काही त्रास वाटल्यास दुर्लक्ष करू नका. नंबर 49. स्वतःला सतत सुधारत राहा. हे मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचं आहे. नंबर 50. निरोगी राहण्यासाठी सातत्य ठेवा. सवयीच तुमचं आयुष्य घडवतात. थँक्स फॉर वॉचिंग.